नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र अजय आपल्या चॅनलवर स्वागत करतो। तर आपल्या चॅनलवर आपण एक सिरीज घेऊन येणार आहे की त्या सिरीजमध्ये जे सक्सेसफुल लोक आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काहीतरी योगदान दिलं आहे, तर अशा लोकांना आपण भेटणार आहे की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कसा स्ट्रगल केला आणि कसे मोठे झाले त्यांच्या आयुष्यामध्ये। तर आपल्यासोबत आज मी अशी एक व्यक्ती घेऊन येणार आहे की ज्या व्यक्तीने ते माजी सैनिक होते आणि आज त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारे यशस्वी माणसं आहेत। तर मी असे जे आमचे दिलीप लहारे सर म्हणून आहेत, मी त्यांना इन्व्हायशन करतो आपल्या चॅनलवर। तर आपल्यासोबत आहेत दिलीप लहारे सर। सर नमस्कार, आपल्या चॅनलवर सर स्वागत आहे। नमस्कार साहेब। साहेब तुम्ही मला आता म्हणजे तुमच्या आज आपल्या चॅनलवर तुम्हाला कसं वाटतं साहेब? सगळ्यात आधी खूप छान वाटलं अजय साहेब, आपल्यासोबत येऊन आनंद वाटला आणि आपल्याशी मी बातचीत करण्यास इच्छुक सुद्धा आहे। बरं बरं, धन्यवाद साहेब तुमचा वेळ दिल्याबद्दल आम्हाला। तर साहेब मला सांगा, म्हणजे तुम्ही काय आज तुम्ही कोण आहे, काय आहे, तुम्ही मला म्हणजे माझ्या ऑडियन्सला सांगा। मी माजी सैनिक दिलीप लहाने असून मी बुलढाणा जिल्ह्यातला राहणार आहे। बरं साहेब, आपला जन्म कुठला, कोणासाठी आपला जन्म झाला, आपण कसे वाढला, काय कुठं वाढलाय? माझी जन्मतारीख 26 नोव्हेंबर 1971। माझा जन्म दहिगाव या गावी झालेला आहे। बरं साहेब, आपलं शिक्षण कुठं झालं? माझं शिक्षणाचं असं आहे की माझी हिस्ट्री सांगितली तर तुम्हाला मी खूप गरीब घरचा होतो आणि मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि घरची परिस्थिती थोडी खूप गरिबी होती माझी, तर त्यामुळे होळीच्या दिवशी पण आमच्या इथे गहू नव्हते, तर त्याच्यामुळं मी दर गुरुवारी नागपूरला भरती असायची, आर्मी भरती। तर मी अचानक घरची परिस्थिती बघून शिक्षणाची खूप इच्छा होती, त्यावेळी 10वीला खूप महत्त्व होता, परंतु घरची एक गरिबी होती, खाण्यासाठी बी नव्हतं, त्याच्यामुळं दर गुरुवारी भरती राहायची। तर मी भरतीसाठी गुरुवारी नागपूरला गेलो आणि माझं सिलेक्शन झालं। म्हणजे 10वी नंतर झालं का तुमचं सिलेक्शन? नाही, माझं त्यावेळेस 12वी झाली होती माझी। म्हणजे 12वी आपण कशामध्ये केली सर? मी सायन्सला केली 12वी। बरं जी, त्याच्यानंतर मग आर्मीमध्ये भरती झाल्यानंतर मी ग्रॅज्युएशन केलं तिला। आणि सर ग्रॅज्युएशनमध्ये आपण भरती केल्यानंतर आपण कशी भरती झाला, काय आपण कसं मेहनत घेतली, मला सांगू शकता आमच्याकडे? मेहनतीचं म्हणजे असं आहे की ज्यावेळेस भरती तर झालं समजा, रनिंग असते, फिजिकल मेडिकल, त्याच्या थ्रू एक्झाम देऊन मी चांगला खूप स्टडी केल्यानंतर मला 96% पडले होते, त्याच्यानंतर मी भरती झालो मग। बरं आणि साहेब आपला म्हणजे आपण भरती झाल्यानंतर आपलं सगळ्यात पहिली पोस्टिंग कुठं होती, काय? भरती झाल्यानंतर माझी ट्रेनिंग सेंटर मध्य प्रदेश सागरमध्ये होतं, तिथे मी 11 महिने आर्मीची ट्रेनिंग केली। त्यानंतर मी 1992 ऑगस्टला मी अरुणाचल प्रदेश शिवाजीनगरला इथून 3 दिवस प्रवास करावा लागत असते, त्यावेळेस रिझर्वेशन पण नसायचं, खूप परेशानी उचलली आम्ही ट्रेनमध्ये। आणि अरुणाचल प्रदेशला मग तिथं आम्ही तकरीबन 18 महिने पोस्टिंग काढल्यानंतर मग तिथून प्रत्येक टर्नओव्हरनंतर मग बदल्यानंतर मी फिरोजपूर पंजाबला गेलो। आणि सर आता पंजाबला म्हणजे तुम्ही पोस्टिंगमध्ये गेल्यानंतर तुम्ही किती वर्ष काढले आर्मीमध्ये, कसं स्ट्रगल होता, कसं होतं आर्मीमध्ये, कसे दिवस काढावे लागतात आर्मीमध्ये? तर सर मी आतापर्यंत अजय साहेब असं आहे की मी 22 वर्ष आर्मीमध्ये काढले। खूप मेहनत करावं लागते तिथं, कारण की आता तर काही नाही, पण असं की कधी पाकिस्तान बॉर्डरवर जर समजा मी 2 वेळेस ड्युटी केल्या तिथं, बॉर्डरवर जर एक सरदार नावाचा जे प्राणी असतो तो त्याने मी जर फडकून केलं तर असं काळीच फाटून जायचे की असं वाटायचं की दुश्मन समोरच आला। खूप मेहनतीने ड्युटी केली, इमानदारीने केली, भारत देशाच्या प्रती खूप भावना चांगली आहे आमच्या मनात आणि त्यामुळंच आम्हाला 2 पैसे पेन्शन मिळते, हा सर्वात मोठा गर्व आहे आम्हाला। साहेब तुम्ही ना केलेल्या खरंच म्हणजे त्या गोष्टीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच। आणि साहेब तुम्ही किती वर्ष सर्व्हिस, म्हणजे 22 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर आपण त्यानंतर आपण पुढे पोस्टिंग केली, काय केलं? 22 वर्ष मी आर्मीमध्ये काढल्यानंतर मी ज्यावेळेस पेन्शन आलो त्याच्यानंतर माझी खूप इच्छा होती, शिक्षण तर झालेलं होतं माझं तसं, तर मी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी गव्हर्नमेंटला मी एक जिल्हा फील्ड ऑफिसर म्हणून ड्युटी केली तिथं। त्याच्यानंतर माझ्या मुलांना शिकवलं। शिक्षण म्हणजे असं आहे की माझा मुलगा बी सध्या आजच्या डेटला तालुका फील्ड ऑफिसर आहे ॲग्रिकल्चरमध्ये आणि माझी मुलगी बी फार्मसिस्ट लेक्चरर आहे फार्मसी कॉलेजला। माझी पत्नी आहे आणि सुखी परिवार आहे माझा आजच्या डेटला, कारण पहिली एक गरिबी होती ना, आजच्या डेटमध्ये म्हणजे एक सुखी जीवन, समाधान, असं मला वाटते की माझ्यासारखं या दुनियेत समाधान कोणी नाही, एवढी खुशी वाटते मला।
नक्कीच नक्कीच साहेब, तुमच्याकडनं आमच्याकडे आमची जी ऑडियन्स आहे ती काहीतरी नक्कीच काहीतरी यशस्वीचा मंत्र घेणार. साहेब, आमच्या ऑडियन्सला तुम्ही काय सांगू शकता यशस्वीचा मंत्र मिळवण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी? नाही, आपले जे कामं आहे साहेब, तुमचे हे आमचे अजय साहेब जे आहेत, अजय उबरांडे साहेब जे आहेत, त्यांचे एवढे उच्च विचार आहेत. कमी वयात एवढे हे प्रगती करू शकतात. मला माहीत आहे त्यांची जेवढी तुलना केली तेवढी कमीच आहे आजच्या डेटला. कारण की मी त्यांना त्यांचे विचार परिपूर्ण त्यांना ओळखतो मी चांगला. आणि त्यांची बातचीतनं सर असं वाटते की भविष्यात खूप वाढतील आणि वाढावे. धन्यवाद साहेब, तुमचा आशीर्वाद असतो आमच्या पाठीशी राहो. तर मित्रांनो, आपली स्ट्रगल काय असते एकदा सांगू शकता? तर माझं बोलण्याचं महत्त्व असंच आहे की सर्वात मोठं मी एवढंच बोलू इच्छितो की हे जे माननीय श्री अजय उबरांडे साहेब जे आहेत यांचे विचार आणि यांच्यासारखी जर व्यक्ती अजून काही भरपूर बनले तर खूप काही प्रगती होऊ शकते. आता देशाच्या बाहेर नाही सांगत, आपल्या राज्याच्या आपल्या जिल्ह्याच्या पुरती किंवा आणखी खूप काही प्रगती होऊ शकते. यांचे खूप चांगले विचार आहेत. आणि साहेब, आता तुम्ही मगाशी तुमच्या मुला आणि मुलीबद्दल उल्लेख केला, ते पण त्यांच्या फील्डमध्ये खूप सारे यशस्वी आहेत. तर आता समजा तुमचा आदर्श काय ठेवणार तर यांच्या आमच्या ऑडियन्ससमोर? नाही, माझी एक हीच इच्छा आहे की विचार करून जर सर्व काही असे समजा समोर वाढले आणि याच्यात साहेब एवढं बोलून मी माझी सैनिक असून जिल्हा फील्ड ऑफिसर कृषी खात्यात असून मी आजच्या डेटला मी एक सुरक्षा रक्षक गव्हर्नमेंटला आता शेवटच ड्युटी करतो आहे आता सध्या. कारण की मला ड्युटी त्यासाठी काही वाटत नाही की एक अभिमान वाटते की आहे तोपर्यंत मी नोकरीच करत राहील. अरे वा, खूप छान साहेब तुमच्याकडनं. म्हणजे तुम्ही डाऊन टू अर्थ आहात, तर ही गोष्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो बघा, आता एक म्हणजे गरीब परिस्थितीतून एक माणूस म्हणजे सैनिक होतो, त्याच्यानंतर मुलांना शिकवतो, मुलं पण यशस्वी करतो. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो आपल्यासाठी. तर आणि त्यांच्यात विशेष म्हणजे गोष्ट बघायला भेटली म्हणजे समाधान, की तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी काही लोक समाधान नसतात, आणि तुमच्याकडे जर पैसा असून तुमच्याकडे समाधान आहे तर यात खूप मोठी गोष्ट असते मित्रांनो. ही पण तुम्ही कुठेतरी लक्षात घेतली पाहिजे. तर तुम्हाला कसा वाटला असा पोस्टकार्ड मला सांगा, कमेंट करून सांगा. आणि विठ्ठल सर, धन्यवाद आमच्या चॅनलला तुम्ही व्हिजिट केल्याबद्दल. खूप खूप आभार आपले. आपलं नेहमीच स्वागत आहे अजय उबरांडे साहेब. आपले मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.